सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीचा 3 मार्च रोजी झालेला गणित भाग 2 म्हणजेच भूमिती पेपर आणि या भूमिती पेपरची सर्व उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा पूर्ण पेपर सोडवणार आहोत. पहिला प्रश्न, अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहे. तर पहिल्याचं उत्तर आहे 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकोण आहे. अंतरस्पर्शी वर्तुळांची त्रिज्या दिलेल्या आहेत आणि अंतरस्पर्शी जेव्हा वर्तुळे असतात आणि अंतर काढायचं असेल तर त्रिज्यांचे काय करतो, वजाबाकी करतो. 4तून 5तून 4 गेले 1, म्हणजे 1 हे उत्तर बरोबर आहे. उजवीकडे x अक्षावर असेल तर y निर्देशक किती असतो, 0 असतो, म्हणून उत्तर बरोबर किती आहे, 2, 0. घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन, 5चा घन किती येतो, 125, म्हणजे सी हा पर्याय बरोबर आहे. तर प्रश्न पहिला बी, 2 त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दिले आहे. क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचं आहे. क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. बाजू हा पहिली S1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाची बाजू, S2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची बाजू. किती आहे, 3 5, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग किती येतो, 25, म्हणजे 9 25 हे गुणोत्तर आहे. चौरसाचा कर्ण दिला आहे, चौरसाची बाजू काढायची आहे. तुम्ही त्रिकोण काढून सुद्धा हे सोडवू शकता. चौरसाची बाजू बरोबर सूत्र आहे कर्ण छेद वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 कट होतात, उत्तर किती येतो, 10 सेमी. संगत विशाल कंसाचे माप काढायचं आहे. लघु कंसाचे माप दिले आहे. विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप, 360 वजा 70 किती येतो, 290. चढ काढायचा आहे. रेषेचा चढ बरोबर टॅन थिटा, टॅन 45 किती येते, किंमत 1, म्हणजेच रेषेचा चढ किती येते, येईल 1 हे उत्तर बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला कृती सोडवायची आहे. सोडवून दिलेली आहे कृती एकदा बघून घ्या. 36चं वर्गमूळ किती, 6. दुसरं आहे 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. सेकची किंमत दिली आहे 25/7. टॅन वर्ग बरोबर 1 या बाजूला जाईल आणि वजा होईल, तिरकस गुणाकार करा. 576 49 वर्गमूळ घ्या. 24चं वर्गमूळ आणि हे किती आहे, 49चं वर्गमूळ 7 आणि 576चं वर्गमूळ 24, म्हणजे 24/7. तर या आकृतीवरून पुढील कृती आपल्याला सोडवायची आहे. सोपं दिलं आहे बघा. इथे 7चा वर्ग 49 लिहायचं आहे आणि यासाठी चौरसाचं क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. चौरस ABCD आहे आणि वर्तुळ पाकळी कोणती आहे, DAXC. वजाबाकी करा, एवढं उत्तर येईल. नंतर QP काढायचं आहे. कोण दुभाजकाचं प्रमेय, या ठिकाणी उत्तर सोडवून दिलेलं आहे बघा. या ठिकाणी या प्रकारे आकृती काढा. 30 60 90 हे बघा. कर्ण दिलेला आहे, RT कर्ण आहे. 30 कोणासमोरील बाजू काय असते, निम्मी असते. 12ची निम्मी किती, 6, आणि 60 कोणासमोरील बाजू वर्गमुळात 302 गुणिले कर्ण, उत्तर किती येईल, 6 वर्गमुळात 3. ह्या 2 जीवांच्या आंतरछेदांचा गुणधर्म आहे गुणाकार सिंपल असतं, MD गुणिले DM, RD गुणिले DS. किमती ठेवा आणि सोडवा, उत्तर किती येईल, 7.5. मध्यबिंदूचे निर्देशक काढायचं आहे आपल्याला. या मध्यबिंदूचे निर्देशक म्हणजे मध्यबिंदूचं सूत्र वापरून सोडवायचं आहे. या प्रकारे सोडवता येईल. हे उत्तर आहे 6 सूत्र आहे x1 अधिक x2 छेद 2, y1 अधिक y2 छेद 2, म्हणजे 6 आणि 13 हे मध्यबिंदूचे काय आहेत, निर्देशक आहेत. त्यानंतर 5वं दिलं आहे, सिद्ध करा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ही सूत्र आपल्याला सोडवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. या प्रकारे आपल्याला सोडवता येईल. अगोदर तुम्हाला आकृती काढायची आहे. ओके, त्रिकोणी काटकोन त्रिकोण काढायचं आहे, कारण का त्रिकोणमिती आपण काटकोन त्रिकोणामध्येच बघतो. या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, पायथागोरसचं प्रमेय. आता सूत्र वापरा. साइन थिटा बरोबर कर्ण समोरची बाजू छेद कर्ण, हे सूत्र वापरता येईल. समोरची बाजू BC, कर्ण कोणता, AC. आता या ठिकाणी सूत्र साइन वर्ग करा. साइन वर्ग बरोबर साइन वर्ग थिटा बरोबर BC वर्ग छेद AC वर्ग. सेम कॉस थिटाची किंमत काढा. कॉस म्हणजे लगतची बाजू, आपण थिटा हा म्हणजे लगतची बाजू AB आहे, कर्ण कोणता, AC. दोघांची बेरीज करा. BC वर्ग छेद AC वर्ग, AB वर्ग छेद AC वर्ग, तिरकस गुणाकार, छेद समान झाला आहे, म्हणजे BC वर्ग अधिक AB वर्ग, म्हणजेच काय लिहिता येईल, AB वर्ग अधिक BC वर्ग छेद AC वर्ग. AB वर्ग अधिक BC वर्ग किंमत किती आहे, AC वर्ग. AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणजे AC वर्ग छेद AC वर्ग किती येणार, 1,
म्हणून साईन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटाची किंमत किती येणार 1. सोपं होतं. नेक्स्ट तिसरा प्रश्न आहे, कृती सोडवायची आहे, बघून घ्या एकदा. सोपा होता, एकदम सोपा प्रश्न आहे. ax bx ची किंमत 3/2 दिलेली आहे. 3 आणि 2. 1/bx किती आहे 3/2. योग करा, योग क्रिया 3 + 2/2 सिंपल. 3 + 2 किती आहे 5/2. ते कोको कसोटी सेम 5/2 बघा. 5/2 या ठिकाणी 2 लिहायचे. तिरकस गुणाकार 45/2 म्हणजे 22.5 उत्तर. दुसरी कृती सोपी आहे, पुस्तकातली जशाच तशी विचारलेली आहे. या प्रकारे तुम्ही सोडवू शकता. 8 म्हणजेच किती 4 × 2, 4चं वर्गमूळ 2, 2 वर्गमुळात 2, हे 2 वर्गमुळात 2, हे वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कट. उत्तर किती येणार 2. आता ही प्रमेय आहे. बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. हे प्रमेय आपल्याला पुस्तकातीलच आहे. या प्रकारे आपलं उत्तर बघूया. या प्रकारे उत्तर लिहू शकता. नेक्स्ट ही आकृती आहे, याच प्रमेयावर आधारित आहे रे. ओके. त्रिज्या दिलेली आहे आणि अंतर दिलेलं आहे. स्पर्शिका आपल्याला काढायच्या आहेत. तिसरा पी हा ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पीची निर्देशक काढा. हे सुद्धा पुस्तकातीलच प्रश्न आहे. याचं उत्तर आपण बघूया. या प्रकारे उत्तर आपल्याला काढता येईल किंवा हे उदाहरण सोडवता येईल. निर्देशक आहे 1,3. किती लिटर पाणी मावेल असे विचारलेलं आहे. शंकुछेदाच्या उंची दिली आहे आणि त्रिज्या आहे. त्रिज्या 1, त्रिज्या 2, R1 R2 दिलेली आहे आणि या विचारलं आहे किती पाणी मावेल. या प्रकारे शंकुछेदाचे घनफळ सूत्र वापरा. आणि किती आहे एक घन. आपल्याला किती लिटर सांगितलेलं आहे. लिटर सांगितलं असेल तर काय करायचं, यालाच 1000 ने भागायचं म्हणजे किती येणार 16.104 लिटर. ओके. नेक्स्ट चौथ्यातील पहिली आकृती. पुस्तकातील आकृती आहे, फक्त थोडंसं नावं बदललेली आहेत. ओके. तुम्ही सोडवू शकता किंवा या प्रकारे तुम्ही आकृती काढू शकता. नेक्स्ट दुसरं, गोलाचे पृष्ठफळ आणि घनाचे एकूण पृष्ठफळ समान आहे. तर गोलाचे घनफळ व घनाचे घनफळ याचे गुणोत्तर √6/√π दाखवा. थोडंसं विचार करणारा प्रश्न आहे, तरीसुद्धा आपण याचं उत्तर बघूया. गोलाचे घनफळ, गोलाचे पृष्ठफळ, घनाचे एकूण सूत्र आहेत, दोन्ही समान आहेत. ही सोडवल्यानंतर R/A बरोबर किती आहे √3/2π. आता गोलाचे घनफळ किती आहे, सूत्र हे आहे. गोलाचे घनफळ A घन आहे. गुणोत्तर काढायचं आहे. बघा या ठिकाणी आरची किंमत ठेवलेली आहे. हे घन आहे. घन म्हणजे किती वर्ग गुणले, एकदा वर्ग घ्या आणि सिंगल घ्या. याचा वर्ग किती येतो 3 आणि 2π. हे बाहेर काढलेले आहेत. पाय कॅन्सल झालेले आहेत. हे सेम तसंच आहे. 2 4 हे 2 शिल्लक राहिले. आता हे 2 पुन्हा वर्गमुळात घ्या. वर्गमुळात घेतलं वर्ग होऊन जातील, मग 4 झाले. 2 ने 4ला भागाला 2 झाले. 6 6/√π हे आपलं उत्तर आहे. तिसरं बघा प्रश्न काय दिला आहे, B1/AB उत्तर काढायचं आहे. या प्रकारे तुम्हाला सोडवता येईल. 2 समरूप त्रिकोण आहे, एक छोटा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण. ओके. या प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. उत्तर किती येते बघा, उत्तर येते √2 - 1/√2. नेक्स्ट खालील प्रश्नाचा उपप्रश्न सोडवा. 3 मार्क्स आहे. हाच थोडासा ओपन एंडेड प्रश्न आहे. ओके. आकृती काढायची आहे. त्यानंतर PYQ प्रत्येक मोजून नंतर उत्तर काढायचं आहे. आकृती परफेक्ट काढायची आहे, नंतर हे मोजायचं आहे आणि याची बेरीज करायची आहे. आणि POQ माप काढा. PXQ POQ यामधील संबंध लिहा. तुम्ही या प्रकारे सोडवू शकता. तर यामध्ये संबंध हे काय होणार 180 का चक्रीय कोण होणार. चक्रीय कोणाची बेरीज हा Y आणि X. चक्रीय कोणाची बेरीज किती 180 येणार. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतात. आणि शेवटचा प्रश्न, 2 गरुड एका उंचीवर 2 गरुड जमिनीपासून 10√3 मीटर उंचीवर आकाशात उडत आहेत आणि या प्रकारे 2 गरुडांमध्ये अंतर काढायचं आहे. बघा या प्रकारे तुम्ही आकृती, या ठिकाणी गरुड आहे. ओके. या ठिकाणी गरुड आहे. हे अंतर दिलं आहे. आकृती काढा.
पहिल्या अंतर 60, टॅन 60, समोरची बाजू छेद लगतची बाजू, या प्रकारे तुम्ही काढू शकता. पहिला हे अंतर 10 आलं आहे, नंतर हे अंतर किती आलं आहे 30 आले आणि उत्तर किती येतं आहे 20. 2 गरुडांमधील अंतर किती आहे 20 सेमी. या प्रकारे आपण ही पूर्ण उत्तरपत्रिका सर्व उत्तरे पाहिलेली आहेत. तुम्ही तुमची उत्तरे चेक करून घ्या आणि किती मार्क्स मिळतील हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.